जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 14 महिन्यापासून जो आंतरवाली सराटी या ठिकाणून आरक्षणाचा हा ज्योत पेटवलेली आहे, आज या ठिकाणी ती राजकारणापर्यंत येऊन ठेपली होती. या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आरक्षण न दिल्यामुळे राजकारणात जाण्याचा निर्णय मनोजदादांनी घेतला होता. सगळ्यांनी उमेदवारी अर्ज भरायचे सांगितले होते, म्हणून सगळ्यांनी भरले. त्या पद्धतीचा आपणही भरला होता. पण मनोजदादांनी भूमिका घेतली की आपल्याला राजकारणात जायचं नाही, सगळ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्या. त्या पद्धतीने आपणही 2 ठिकाणी मी छत्रपती संभाजीनगर पूर्व आणि सिल्लोड या मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरलेले होते. आणि रात्रभर मनोजदादांचा जो निर्णय झाला त्या दिवशी रात्रभर मी मनोजदादांसोबत होतो. रात्रभर जागरण झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत झोपलो आणि त्यामुळं मी वेळेवर सिल्लोड मतदारसंघामध्ये पोहोचू शकलो नाही. तिथून माझा उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकलो नाही. त्याच दिवशी पक्षचिन्ह मला मिळालं. 23 नंबरला ऊस शेतकरी हे मला चिन्ह मिळालं आणि ते सर्वांपर्यंत पोहोचलं. आणि सर्वांची भावना अशी झाली की सचिन हवळे पाटील तुमच्यासारखे माणसं विधानसभेत जायला पाहिजे. त्या ठिकाणी आपला एकतरी व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन मराठा आरक्षणाची बाजू लावून धरेल अशा बऱ्याच जणांच्या भावना होत्या. त्यांनी मला विनंती करत होते तुम्ही लढा, पण सिल्लोडमध्ये मत विभागणी होऊ नये, लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यामुळं मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकलो नाही. पण मी या निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतोय. 23 नंबरला सचिन हवळे पाटील यांचं चिन्ह आहे ऊस शेतकरी. याच्यावर कुणीही मतदान करू नका. राजकारणात गेल्याशिवाय आणि तिथं विधानसभेत आवाज केल्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लागू शकत नाही अशी सगळ्यांची भावना होती. पण मनोजदादांनी जो निर्णय घेतलेला आहे की आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं नाही, त्यामुळं मी या निवडणूक प्रक्रियेतून माघार घेत आहे. जे चुकीचे कॉमेंट करतायत, मी गेल्या 14-15 महिन्यापासून एकनिष्ठतेने समाजासाठी लढतोय. लोकसभेला मी उमेदवारी अर्ज भरू शकलो असतो. वेळोवेळी ज्याही वेळी आपल्या आंदोलनामध्ये काही लोकांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला सचिन हवळे पाटील हा ढाण्यावाग छातीचा कोट करून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा होता, आहे आणि राहील. सचिन हवळे पाटील कधीच गद्दार होऊ शकत नाही. फक्त एवढे उमेदवारी अर्ज मागं न घेतल्यामुळे, त्या ठिकाणी माझं नाव आल्यामुळे मला माझं चिन्ह आता त्या वोटिंग मशीनवर येणार आहे. विनंती आहे भावांनो, कुणीही त्या माझ्या पक्षचिन्हाला मतदान करू नका. सचिन हवळे पाटलाला विकत घेणारा किंवा मॅनेज करणारा अजून या पृथ्वीतलावर पैदा व्हायचा आहे. चुकीच्या कॉमेंट करणाऱ्यांना रोजंदारी मिळत असेल, कुठल्या तरी पक्षाचे गुलाम असतील. सचिन हवळे पाटील कुणाचा गुलाम नाही. समाजासाठी गेल्या 16 वर्षापासून सचिन हवळे पाटील लढतोय आणि लढत राहणार. शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार. विनंती आहे, मतदान जरूर करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलेलं आहे, प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. हे शस्त्र आपल्याला 5 वर्षानंतर वापरायला मिळतं. आता अगोदर शस्त्राने लढाया होत होत्या, आता हे शस्त्र म्हणजे एक मतदान करण्याचा अधिकार आहे. कुणाचाही पैसा घेऊन मतदान करू नका. मन आणि बुद्धीचा वापर करून तुम्हाला जो योग्य वाटेल. मनोजदादा नेहमी सांगतात, मराठा आरक्षणाच्या बाजूने जोही असेल त्याला मतदान करा. ही संधी गमावू नका. ही जर संधी गमावली तर 5 वर्ष बोंबलत बसावं लागेल. जातीसाठी, मराठा आरक्षणासाठी जो व्यक्ती तुम्हाला योग्य वाटतो त्याला मतदान जरूर करा. मी आता थांबतो. या राजकारणात मला जायचं नाही. समाजकारण माझ्यासाठी चांगलं आहे. मी या निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतो. बऱ्याच समाज बांधवांचे मला फोन आले 2 दिवसापासून आणि माझ्या ज्या बाईट होत्या त्या बाईटच्या खाली कॉमेंटही सुंदर कॉमेंट होत्या. त्या सर्वांची इच्छा होती सचिन हवळे पाटील यांनी निवडणुकीत उभं राहिलं पाहिजे आणि आता फॉर्म टिकला तर लढलं पाहिजे. त्या सर्व बांधवांचे मी जाहीर आभार व्यक्त करतो. तुमच्या भावनांची मी कदर करतो. मला इतकं प्रेम दिलं तुम्ही. फक्त विनंती आहे, हे निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा तुम्ही समाजामध्ये पुन्हा झोकून द्या. आमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहा. ज्याही बांधवांनी असा समज केला असेल की मी लढायचं, तर मी थांबतो.
मला या राजकारणात जायचं नाही. एवढीच विनंती करतो. मी तुमच्या सोबत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत छातीचा कोट करून या आंदोलनातही आहे आणि या चळवळीतही आहे. काळजी करू नका. आता ही निवडणूक प्रक्रिया होईस्तर म्हणजे 23 तारखेचा रिझल्ट लागेपर्यंत मी माझे उद्योगधंदे बघतो. गेल्या 1.5 वर्षापासून मी जे काम करतोय त्यामुळं माझ्या सर्व कामांकडे माझं दुर्लक्ष झालेलं आहे. आता मी माझ्या कामांकडे लक्ष देतो. विनंती आहे, मी आता माघार घेतो. मला राजकारणाशी घेणं देणं नाही. जय शिवराय.